सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर साई शिवात संघाच्या संघनायकाने मला वाटतं जवळजवळ ग्राउंड सजवलेला आहे आणि वेथ फायटर या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आरिफ मालदार आणि बॅट्समन नेम आणि दुसरं किशोर. स्ट्राईकला आरिफ मालदार, नॉन स्ट्राईकला किशोर. वेथ फायटर या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. पंच सुद्धा मैदानामध्ये जाताना योगेश खावडकर आणि निलेश जुळे, सतीश बेर्डे आणि मेन अंपायर योगेश कावडकर. MRMचे संघमालक पॅव्हिलियनमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी MRMच्या संघमालकांना विनंती करेन, सर आपण सर्व खेळाडूंना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे आपण बसलेले आहात ते बाहेर बसा. हॅलो, समोरच्या पॅव्हिलियन मध्ये जे बसलेत बाकीचे खेळाडू इकडे कोण आहेत? ग्रीन नेटच्या इथे पितृछाया, हा तुमच्यासाठी पॅव्हिलियन बांधलेला आहे. पॅव्हिलियन मध्ये बसा, तिथून उठा, तोपर्यंत मॅच चालू नाही होणार. इकडे जे बसलेत अति सर, जी हाँ, मैंने इससे पहले भी जिक्र किया था, PKPL अपनी प्रतियोगिता है तो हर किसी को अहम रोल अदा करना होगा, इन्वॉल्व होना होगा इस PKPL सीजन 3 को पूरा करने के लिए. जी हाँ, इस समय ओवर पिच गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला, डीप में खिलाड़ी तैनात, सिंगल आसानी के साथ प्राप्त करेंगे, दूसरी की कोई गुंजाइश नहीं. प्रॉपर थ्रो इस समय देखने को मिला है. जी हाँ, और इस सिंगल से ही संतुष्ट होना पड़ेगा. रन संख्या बनेगी 200, 2 रन. बल्लेबाजी करती हुई इस समय टीम गेंदबाजी के लिए इब्राहिम. जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था, फाइन गेंद चली गई, रोका है. खास दुबई से इस PKPL खेलने के लिए आए हैं, गांव यही है तो काम की वजह से दुबई जाना पड़ता है. जैसे ऐलान हुआ PKPL होने वाली है तो छुट्टी निकाल कर इब्राहिम भाई इस प्रतियोगिता के लिए आए हैं. ये क्रिकेट के प्रति मोहब्बत है और यही क्रिकेट की मोहब्बत हमें जो है साथ लाती है दोस्तों. और क्रिकेट बहुत ही शानदार खेल है और ये लीजेंड खिलाड़ियों का खेल है, जाना जाता है, और आप भी अच्छे खिलाड़ी है. टॉप पेज लगा है, कैच का मौका बन सकता है, ड्रॉप कैच. अच्छी गेंद थी, कैच लपकने का प्रयास जरूर किया था लेकिन हाथ से गेंद छलकती हुई नजर आई और ये ड्रॉप कैच हुआ है. सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी इब्राहिम भाई की होती हुई नजर आ रही है. सिंगल यहां से जुड़ेगा. रन संख्या बढ़ेगी 4 रन. पहली 4 गेंदों पर मात्र 4 रन खर्च किए. बहुत ही शानदार इस समय जो है गेंदबाजी का नमूना पेश कर रहे हैं. मैं क्यों इतना लंबा सफर तय करके आया हूं ये बताते हुए, 7 समंदर पार करके क्यों आया हूं ये बताते हुए. सिंगल आसानी के साथ जुड़ेगा. दूसरी की गुंजाइश है, जी हाँ मिलेगी दूसरी भी. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. जरूर देखा जाए तो 2 रनों से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों. इस समय 6 रन बने हैं. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम इब्राहिम भाई की, क्योंकि कोई भी गेंद एक्स्ट्रा नहीं की है. ये सीनियर खिलाड़ी है, जूनियर खिलाड़ियों को सीखना होगा इनकी गेंदबाजी से कि पावर प्ले में गेंदबाजी किस तरीके से करनी है. इस बार प्रॉपर टाइमिंग हुआ है और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन.
ज्या संघाचा सामना संपला आहे त्यांना मी विनंती करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण राहायचं आहे, तिथून चेंडू लवकर द्यायचा आहे, कारण का कोणीही दुसरे लाईनमन नाही आहे. जे 16 संघामध्ये 14 संघ इथे उपस्थित आहेत त्यांनी लाईनमनची भूमिका पूर्ण करायची आहे मित्रांनो. मालदार आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. नागेश दादा पांचाळ, आपल्यासाठी यावर्षी आपण जवळजवळ 40 फूट लांबी रुंदीचा स्टेज बनवलेला आहे. आपल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार आपल्या मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे. आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर ते आसनस्थ व्हायचं आहे. सुशांत ये ना. यस जी हाँ, सुशांत चौगुले यांचं आगमन होत आहे, आमच्या या स्पर्धेचे देणगीदाते. नए गेंदबाज आए हैं, गौरव आए हैं. पहली ओवर की बात की जाए तो रन संख्या बनी है 12 रन बने. आखिरी गेंद पर वो लंबा स्ट्रोक आया था जिसकी जरूरत थी. 5 गेंदें सटीक लाइनों लेन पर इब्राहिम भाई ने की थी. एक ओवर पिच गेंद और उस पर लंबा स्ट्रोक आया. इस बार कट किया है, डीप में खिलाड़ी तैनात है. सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा, दूसरी की मांग और दूसरा भी मिलेगा. देखिए, एक को 2 में, 2 को 3 में कन्वर्ट करना आना चाहिए. सिंगल से भी टारगेट को आकार दिया जा सकता है. चौके और छक्के लगाने से ही बड़ा टारगेट होता है, ऐसा नहीं है. क्रिकेट में हर एक वो रन जरूरी है जो आपके रन संख्या को आगे बढ़ा सके. जो गलती एमआरएम किंग्स ने पिछले मुकाबले में की, पहली ओवर में 16 रन बनने के बावजूद भी 42 रन बनाने में दिक्कतें हुई. आगमन झालेलं आहे. अशोक प्रभुलकर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आत्ताच आमच्या स्पर्धेला जॉईन झालेले आमचे धम्मबंधू आणि राजापूर तालुका गट क्रमांक 1 आमच्या संघाचे कार्यकारिणी आदरणीय मिलिंदजी जाधव साहेब यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. तरी प्रभानवल्ली खोर्निंको यंग स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या प्रिंट शॉपमधून ज्या आपल्या गळ्यामध्ये ID दिसते ती या साहेबांच्या प्रिंट शॉपमधून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. मी त्यांचं आमच्या प्रभानवल्ली खोर्निंको यंग स्पोर्टच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद सरदारजी. जी हाँ, गौरव ने इस ओवर में अब तक देखा जाए तो 7 रन खर्च किए हैं पहली 3 गेंदों पर. इस बार भी जड़ में गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज. हेलीकॉप्टर अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं और ये डॉट गेंद आती हुई. देखिए, 24 गेंदे यानी कि 4 ओवर में गेंदबाज का यही यहाँ पर एक अस्त्र रहेगा कि गेंदे कम से कम जो है डॉट करे. इस समय अक्रॉस खेलना चाहते थे, विकेट कीपर गेंद के नीचे आएंगे, गलती नहीं होगी और ये विकेट मिलती हुई. बल्लेबाज आउट. लेग साइड की दिशा में खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी हिस्सा लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और गौरव ने ये बड़ा विकेट प्राप्त किया अपने टीम के लिए. रन संख्या बनी है 19 रन, 19 रन, लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद सर. त्याचबरोबर आत्ताच्या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आमचे मित्र ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या ट्रॉफ्यांची व्यवस्था करून दिलेली आहे ते आमचे मित्र सुशांत चौगुले यांचं स्वागत आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय रुपेशजी पालेकर हे करते. रुपेशजी पालेकर कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मानित करतील आमच्या सैफान सैर खान.
या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आमच्या राजापूर तालुका संघाचे कार्यकर्ते मिलिंदजी जाधव साहेब यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील आमच्या मंडळाचे सदस्य रश्मिकांत ब्रीत. त्याचबरोबर प्रभानवल्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी म्हणून काम पाहतात ते आमचे बंधू आमचे चुलते अशोकजी प्रभुळकर यांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थिती झालेली आहे. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हसनजी मालदार. धन्यवाद सरदार जी. थैंक यू. मंच पर तमाम हस्तियों का तहे दिल से स्वागत रहेगा. 21 रन बने हैं. तीसरा ओवर भरत द्वारा प्रगति पथ पर है. अराउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे. अब बल्लेबाजों को टॉप गियर में बल्लेबाजी करनी होगी. इक्के दुक्के से बात बनने वाली है नहीं. इस बार लसित मलिंगा के एक्शन में ये गेंदबाजी चल रही है और परफेक्ट ब्लॉक कॉल में की खोद कर निकाला बल्लेबाज ने और 2 रन मुकम्मल कर लिए हैं. तारीफ भी डगआउट से हो रही है कि एक अच्छी गेंद पर एक अच्छा स्ट्रोक इस समय खेला है. जिस तरीके से उनका बैटिंग का फ्लो नजर आ रहा है कृष्णा लक्ष्मण सातपुते की तरह वो नजर आ रहे हैं. और वैसे बल्लेबाजी क्या कर पाएंगे या नहीं देखना होगा. अन्ना पालंडे इनका नाम है. क्षमता रखते लंबे हिट लगाने की. फुल टॉस गेंद उड़ाया है. हवा को चीरती हुई जाएगी गेंद आउट ऑफ पार्क 6 रनों के लिए. जी हाँ छक्का. जी हाँ भरत गुरव के लिए ऑफर आता हुआ उनके टीम के ओनर संकेत गुरव सर इनकी ओर से संतोष गुरव सर इनकी ओर से 3,000 रुपए की धनराशि आएगी अगर वो हैट्रिक करते हैं तो क्षमता है. लेकिन सामने बड़ी चुनौती है अन्ना की. देखना होगा. इस बार ओवर पिच गेंद और एक कैच. बढ़िया कैच. मिल गई विकेट. जिस विकेट की तलाश में थे बड़ा विकेट मिला है और सेलिब्रेशन भी होता हुआ. आपल्या या स्पर्धेदरम्यान आपल्या या संपूर्ण प्रभानवल्ली कोरडेलको गावातील एक यंगस्टर क्रिकेटपटू 53 वर्षाचे यंगस्टर क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख आहे ज्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असे अशफाकभाई माझ्या सोबत आहेत. पाहूया त्यांना या स्पर्धेबद्दल काय वाटतं. अशफाकदा तुम्ही या स्पर्धेला आलात. गेली 2 वर्ष खेळत होता पण 2 वर्षापेक्षा या वर्षीचा आपला अनुभव कसा आहे. अनुभव बरं वाटतंय ना. म्हणजे असं वाटतंय की आपण स्टेडियम चांगल्या स्टेडियम मध्ये खेळतोय. आपण मला वाटतं श्रेया 11 संघामध्ये खेळतात. आपला एक दोन्ही सामने मला वाटतं आपण पराभूत झालेला आहे. परंतु आपली गोलंदाजी जी होती ती बघण्यासारखी वाखाणण्यासारखी गोलंदाजी होती. पुढच्या सामन्यासाठी आपली काय तयारी झाली का. नाही तयार तर काय नाही. मी डायरेक्ट येतो तर सरळ क्रिकेट खेळायला येतो. मला असं काही प्रॅक्टिस वगैरे काय नसते. पण पुढचे सामने जिंकायचे आम्ही प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. अजून आम्हाला या स्पर्धेबद्दल आपण मार्गदर्शन काय कराल. आता बघा तुम्ही यंग पिढी जे करताय त्यांना काय मार्गदर्शन करायची काही गरज नाही. खूप चांगलं कार्य करताय तुम्ही. हा प्लॅटफॉर्म जे बनवलाय ना दोन गावासाठी खूप चांगले प्रेरणादायी प्लॅटफॉर्म आहे. आणि मी माझ्या मते तर हा एवढा चांगला प्लॅटफॉर्म तर कुठे आतापर्यंत बघितलेला नाही. यापुढे देखील आपण यापेक्षा चांगली स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू. परंतु आपले सहकार्य आणि आपली साथ आम्हाला नेहमी गरजेचे आहे. यापुढे आपलं असंच सहकार्य मिळेल. अशफाकभाई यांच्याकडनं यावर्षीच्या सर्व सामनावीरच्या ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद अशफाकभाई. थैंक यू सो मच. जी हाँ थैंक यू सो मच अशफाक भाई. और इस समय देखिए हाथ भी जोड़ लिए थे पैर भी जोड़ लिए थे लेकिन फिर भी गेंद नहीं रुकी है. जी हाँ ये ड्रॉप कैच होता हुआ जरूर
ये विकेट मिलते मिलते रह गया। 34 रन बने हैं। हॅलो, पुढील होणारा सामना श्रेया 11 विरुद्ध ऋग्वेदा विरुद्ध श्रेया 11. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की टॉच बॉक्स जवळ यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉच बॉक्स जवळ यायचं आहे. जी हाँ, आखिरी ओवर लेकर इस समय गेंदबाज आते हुए सूरज आए हैं। देखना होगा ये किस तरीके से गेंदबाजी करते हैं। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर कार्ड बना है 34। चौथी ओवर की इस समय जो है पहली गेंद लेकर जड़ में गेंद थी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात है, सिंगल तो जरूर मिलेगा और काफी तेज है गेंद के नीचे, थ्रो भी काफी प्रॉपर आता हुआ, दूसरी रन लेने से रोक लिया है। बढ़िया थ्रो किया अच्छी फील्डिंग के साथ। डेथ ओवर में कम से कम रन खर्च करना चाहेंगे। गौरव थे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, अच्छे फील्डर है और कहीं ना कहीं कम से कम रन खर्च करने का प्रयास सूरज का रहेगा, लेकिन बल्लेबाज विकेट की परवाह न करते हुए अब इस ओवर में रन बटोरना चाहेंगे। इस बार भी उड़ाया है, हवाई सफर पर भेजा है गेंद को और जी हां जाएगी तारामंडल बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बाजी में शोर नजर आता हुआ। हाँ जरूर, बहुत ही अच्छी स्कोरिंग का काम हमारे साथी दोस्त गणेश करते हुए नजर आ रहे हैं। जी हाँ, इस बार ओह क्या बात है, क्रिकेट की खूबसूरती को दर्शाने वाला ये विश्वसनीय स्ट्रोक निकलता हुआ। जिस दिशा में गेंद थी उस दिशा में बल्ले का फेस खोला, कवर और एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से गेंद दंदनाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए जाती। इस ओवर की अगली गेंद है। हेलो चेक, हेलो 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 हॅलो, अण्णादादा पालांडे आपल्या अण्णादादा मोगुडराव आपल्या सोबत आहेत आता, जे स्वतः वेद फायटर संघाचे खेळाडू आहेत. आपली फलंदाजी शाबाश शाबाश. अण्णादा काय वाटतं आपली बॅटिंग बघून? किशोर उत्कृष्ट फलंदाजी आपल्या ग्राउंड वरती करतोय. हा सामना तुम्ही जिंकणार का? पहिला सामना आपण हारलेला आहे, परंतु बॅटिंग बघून अजून किती धावा जमा होतील? अहो 50-55 आसपास आम्ही जाणार आहेत. आणि ह्या वर्षी माझं एक मनामध्ये होतं की मी वेद फायटरमध्ये जागावं, आणि खरोखर ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. वेद फाईट्स हा संघ असा आहे, एकदम शांत स्वभावाने खेळणारी मुलं आहेत. आणि PKPL म्हणजे हे आमच्या सर्वांचं एक मोठं असं स्वप्न आहे की दोन्ही गावातल्या मुलांना पुढे घेऊन जायचं आहे आणि चांगल्या जे प्लेयर्स आहेत त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटावा. म्हणून या पूर्ण कमिटीने जे प्रयत्न केलेत, खरोखर त्यांचं आभार मानावे तेवढे कमी आहेत. ओके अण्णा, परंतु आपण वेद फायटर संघामध्ये जरी असलात तरी अण्णा पालांडेने आपल्याला एकही सामना खेळायची संधी अजूनपर्यंत दिलेली नाही. पुढच्या सामन्यात तुम्ही आम्हाला ऑनफिल्ड ग्राउंडवर दिसाल का? नक्की नक्की. दोन अण्णा एकत्र आल्यानंतर काय होतं हे थोड्या वेळात आपल्याला दिसणार आहे. ही तर सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ओके ओके, परंतु कर्णधार स्वतः अण्णा पालांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. पाहूया अण्णा पालांडे पुढच्या सामन्यामध्ये आम्हाला अण्णा मुकुटराव खेळताना पाहायला मिळेल का? निश्चितच आपण म्हणजे वेद फायटर हा संघच असा आहे की आपण सर्वच लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आम्ही संधी दिलेली आहे. आम्ही रिझल्टचा परिणाम बघितलेला नाही आहे. मागच्या वर्षी सुद्धा आमच्याकडे एक सिद्धेश गुरव नावाचा प्लेअर होता, त्याला सुद्धा आम्ही 3 मॅचेस खेळवल्या होत्या.
आणि निश्चितच म्हणजे आम्ही यावेळी पण सर्व म्हणजे जे खेळाडू आमच्यामध्ये आलेले आहेत त्या सर्वांना आम्ही खेळाचा आनंद देण्याचा प्रयत्न करू. मग आत्ताचा सामना आपण जिंकणार असं नक्की वाटतंय आपल्याला? 200% आम्ही फुल म्हणजे 200% आम्ही प्रयत्न करणारच. आमचा प्रयत्नच तो असणार की आम्हाला सगळे याच्या पुढचे सर्व सामने आम्हाला जिंकायचे आहेत. नक्कीच नक्कीच. पुढच्या चालू असलेल्या सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 51 धावा कुठल्यात वेद हॅलो, फायटर हॅलो. संघाने आणि 52 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी दिलंय. मागच्या मॅच मध्ये DJ. 0 वर आउट झाला, त्याच्याबद्दल काय जर असं बोललं तर बरं होईल मानकेकर साहेब. पंच सामन्याला जरा फास्ट करा ना दा. सामने बरेच खेळवायचे. चला चला अगोदरच प्लेइंग इलेव्हन तयार ठेवा, नाही तर तुम्हाला पॅनल्टी बसणार आहे. वन्य धावा कुठल्या आणि साई शिवार्थ या संघाला नक्कीच 52 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी दिलंय. हॅलो हॅलो. श्रेया 11 संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल नाणेफेकीसाठी या. श्रेया 11 संघाचे संघनायक क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेद फायटर संघ टीम मीटिंग आपण डगआउट मध्ये घेतलीच असेल. मॅचच्या आधी देखील टीम मीटिंग झाली असेल. पंच पॅनल आपल्याला विनंती असेल आपण प्रमोट करा. खेळाडूंना सांगा की वेळ घेऊ नका. आतापर्यंत आम्ही फक्त आणि फक्त वॉर्निंग आम्ही देतोय. जर का पेनल्टी लागली हॅलो, तर हॅलो. तुम्हाला खूप जास्त नुकसान होणार आहे या PKPL मध्ये. आमची इच्छा आहे की कोणत्याही संघाला या पंच. ठिकाणी पेनल्टी बसू नये. पंच प्लीज त्यांना सांगा की श्रेया अंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला असेल. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. साई शिवार्थ संघाचे कर्णधार अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. संकेत पालांडे त्याच्या बॅट मधून आज चांगला फटका सजलाय आणि जातोय दणदण करत सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. ऋग्वेदा आणि श्रेया 11 या दोन्ही संघादरम्यान यानंतर होणारा सामना असेल. चला नाणेफेकीसाठी या. ऋग्वेदा विरोधामध्ये श्रेया 11 यानंतर होणारा सामना असेल. चला नाणेफेकीसाठी या.
येस, वळूया सामन्या दरम्यान पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. एकदा पूर्ण केली जाईल. आणि नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतोय ऋग्वेदा संघाचे संघनायक आणि श्रेया 11 संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. शेवटच्या 5 मिनिटाचा अवधी दिला जातोय, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. कमिटीकडून वारंवार सूचना करण्यात येते. श्रेया 11 संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल नाणेफेकीसाठी या. मैदानामध्ये काय घडतंय? एक चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद. श्रेया 11 संघाचे संघनायक वारंवार तुम्हाला सूचना देण्यात येते. कमिटीकडून आदेश आहे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. वारंवार सूचना देण्यात येते, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. प्लीज श्रेया 11 संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे. कमिटीकडून सूचना देण्यात येते की आपल्याला नाणेफेकीला यायचं आहे. ऋग्वेदा संघाचे संघनायक सज्ज आहेत टॉस बॉक्स मध्ये. येस, वळूया सामन्या दरम्यान. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू वन बाउन्स गॅदर केला जाईल आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकेल मित्रांनो. 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंवरती 3 षटकार जर का खेचले गेले तर सन्माननीय नरेश जाधव सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. पाहूया. ओव्हरपिच टाकलाय, चांगला फटका सजवलाय. वन बाउन्स जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि फलंदाज आहे संकेतच्या बॅट मधून निघतोय हा खडखडीत चौकार. ऋग्वेदा आणि श्रेया या दोन्ही संघनायक इथं टॉच बॉक्समध्ये उपस्थित झालेले आहेत. मी या टॉचसाठी आमंत्रित करतो. अशोकजी प्रभुलकरांना विनंती करतो की आपण यांचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. संकेत गुरवसाठी देखील अजून एक पारितोषिक येत आहे. संकेत पालांडे, माफ करा. जर का त्यांनी मॅच विनिंग खेळी या ठिकाणी साकारली तर माजी विद्यार्थी अध्यक्ष जे संघ मालक देखील आहेत संतोषजी गुरव सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विश्वास दाखवला गेलाय. नक्कीच संकेत मध्ये क्षमता आहे. त्याने पहिल्या चेंडूवर हेड आणि षटकार ऋग्वेदा खेचला होता. स्ट्रायकर्स आणि नाणेफेक जिंकलेला आहे. मी ऋग्वेदा स्ट्रायकरच्या कर्णधारांना विचारू शकतो की आपण आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिली बॉलिंग करू. ठीक आहे, पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मी क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आपण जे घेतला आहात त्याच्यामध्ये आपण समोरच्या संघाला किती धावांवरती रोखू शकता? 35-40 आसपास. धन्यवाद. 35-40च्या आसपास समोरच्या संघाला श्रेया 11 संघाला रोखण्याचं ध्येय कर्णधाराने आपलं सांगितलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मी दोन शब्दातच आपलं मनोगत व्यक्त करतील अशोकजी प्रभुलकर. यस, नवीन गोलंदाज राज आलाय, सर्वांना ज्याने खूप जय चांगली महाराष्ट्र. गोलंदाजी केले. या ठिकाणी ही जी PKPLचं 3ऱ्या वर्षाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेच्या दरम्यान ज्या आमच्या दोन्ही गावातील या तरुणांनी एकत्र येऊन सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांच्या नियोजन आणि एकंदरीत या ठिकाणची मांडणी ही अतिशय उत्तम आहे. त्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही, कारण आता त्यांची उमेद आहे. त्या उमेदीमध्ये त्यांना जे जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं अतिशय चांगलं सकारात्मक असं काम ते लोक करत आहेत. मी या ठिकाणी मला एकच सूचना करावीशी वाटते की प्रत्येक संघामध्ये जे काय 13-12 खेळाडू खेळतात आणि ते मुलं मुंबईहून इथपर्यंत आलेले असतात, तर प्रत्येक संघ मालकानं प्रत्येकाला खेळण्याची संधी द्यावी. केवळ मला विजय व्हायला पाहिजे माझा, आम्ही जिंकलोच पाहिजे म्हणजे अतिशय उत्कृष्ट खेळणाऱ्यांना संधी मिळावी असं होता कामा नये.
प्रत्येकजण या ठिकाणी आपली स्पर्धा यशस्वी करण्याकरता, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होण्याकरता आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने इथं येतात आणि स्पर्धा यशस्वी करण्याकरता ते आपलं योगदान देत असतात. त्यामुळं जरी त्याच्याकडे गेम तेवढा योग्य नसला तरी एक क्रिकेट ही खेळाचं जे वेळ आहे हे अतिशय वेगळं वेळ आहे. त्याला वयाचं बंधन नाही. त्याच्यामुळं प्रत्येक संघ मालकांनी, संघ नायकांनी आपल्या टीममध्ये मिळालेले जे 13 जण आहेत त्या 13 जणांनाही संधी खेळण्यासाठी देण्यात यावी, जेणेकरून त्यांना या प्लॅटफॉर्मवर त्यांचं योगदान आहे त्या योगदानाप्रमाणे आपला जो काही त्यांच्यामध्ये खिल्लारू वृत्ती असेल, खेळ असेल, तो दाखवायला मिळेल. आणि याची मला वाटतं प्रत्येक संघ मालक, संघ नायक नोंद घेईल. आणि पुनश्च एकदा आपल्या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा. आणि आपला ही शुभेच्छा देत असताना आपला प्रत्येक सत्र हे यशस्वी हो अशी माझ्यातर्फे आपल्याला एक माझी स्वतःची अशी मनोकामना आहे. आणि आपण त्यासाठी प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी संकल्पना निर्माण कराव्या. आणि ही क्रिकेटची स्पर्धा होत असताना क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यानच आपण वेगवेगळे उपक्रम या PKPLच्या माध्यमातून एक लोकांसमोर, प्रशासनासमोर दाखवून द्यावेत, जेणेकरून आत्ता जे धन्यवाद रक्तदान सर. शिबिर केलं त्या रक्तदान शिबिरातला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आपण एक क्रिकेट खेळण्यासाठीच काम करता असं नाही, तर एक सामाजिक कामही आपण करतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक कामे देखील जे गरजू विद्यार्थी असतील, अतिशय बिकट परिस्थिती ज्यांची कौटुंबिक असेल, अशांनाही आपण हातभार लावावा. आपण जर हातभार लावलात तर आपल्यालाही हातभार लावणारे आजार हात निर्माण होतील. मात्र आपलं काम त्या पद्धतीनं समाजापुढे येऊ द्या आणि ते आपण निश्चित करायची खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद जय सर. महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं आम्ही व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. वळीया सामन्यादरम्यान मोठा फटका लगावणं गरजेचं आहे, कारण का जी धावगती आहे ती रोखणं गरजेचं असेल. धावसंख्या आहे 14 या आकड्यावरती. काय गोलंदाजी राहिले राजची, अप्रतिम. वयाचं जर सांगायचं झालं तर 17 वर्षाचा हा खेळाडू पहिल्यांदाच या PKPL मध्ये काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. हाईट जरी कमी असली तरी फाईट मैदानामध्ये त्याची अप्रतिम आहे. PKPLच्या या तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्यांदाच तो खेळताना दिसला. आणि बघता बघता सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावरती गोलंदाजाने अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. राज खेगडे खरंच अप्रतिम, एक उभरतावा सितारा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक आहे 14. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो राजच्या गोलंदाजीसाठी. आता येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी यावेळेला 38 धावांची आवश्यकता असेल. 19च्या सरासरीने धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय आरिफ आलाय, ज्याने कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि फलंदाज पोचलाय की नाही पाहूया. आणि नाही, क्रीजच्या बाहेर आहे आणि फलंदाज जाता तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसेल. मोठा मोहरा गारद केलाय. आणि वेद फायटर संघाचं सांगायचं झालं तर कोच अण्णासाहेब यावेळेला बाहेरून मोटिवेट करताना आपल्या संघासाठी. नावाची सुरुवात देखील ए ने होते आणि शेवट देखील ए ने होते. ANNA अण्णा ना अण्णा ना अण्णा. याआधी आम्ही बाईट्स घेतली, त्यामध्ये देखील खूप चांगलं स्पीच त्यांनी दिलंय. आणि माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरताना दिसतंय असं त्यांनी सांगितलं. आणि मैदानामध्ये त्यांचा संघ खूप चांगली कामगिरी करतोय. तर पाहूया यावेळेला काय चेंडू टाकलाय आरिफ याने. नक्कीच एस्टनच्या वेध घेण्यासाठी फक्त थोडी जागा उरली होती आणि ऑस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू आला आणि नक्कीच नाही तर मोठा मोहरा गारद झाला असता. धावसंख्या आहे 15. यापुढील चेंडू तर पाहूया. फुल टॉस आहे. पुढे येऊन मारलेला हा फटका जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेवरतीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे मित्रांनो 16 या आकड्यावरती.
इथून अजून 36 धावा बनवाव्या लागतील. 52 धावांचा एक विशाल स्कोर तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाहीये. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल आणि फलंदाज आतोनात प्रयत्न करतायत, पण तुझ्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालले. फलंदाजाला बांधून ठेवलंय. काय गोलंदाजी रंगले. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खेळायचं होतं डीप मिड विकेटला, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑन रिजनला. एकच धाव जोडली जाईल. बॅटच्या टोला स्पर्श करत सरळ चेंडू गेला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु अजूनही हे आव्हान पूर्ण होऊ शकतो. मोठे फटके येणं गरजेचं असेल. नक्कीच मोठा फटका सजवलाय. जाईल 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 6 धावांसाठी. अजूनही सामना संपलेला नाहीये. दुसरं षटक ज्यांनी हाताळलं राज याने फक्त 2 धावा खर्च केल्या. अण्णा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे. काय गोलंदाजी साकारली गेले. अण्णा मुकुटराव यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल. या षटकारांची धाव फलक आपण पाहू शकता मित्रांनो, 23 या आकड्यावरती. अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे तो म्हणजे फलंदाज संकेत आहे. यस, या वेळेला देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाही आहे. एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकेल मित्रांनो 24 या आकड्यावरती. आता इथून मात्र तुम्हाला 28 धावा बनवाव्या लागतील. तर पाहूया कशा पद्धतीने आता या धावा जमवल्या जातील का, हे देखील प्रश्नचिन्ह असेल. क्रिकेट अनिश्चिततेने नटलेला हा खेळ आहे मित्रांनो. काहीही होऊ शकतं. जिथे सहजरित्या 30 धावा देखील बनवल्या जातात, तिथे 6 चेंडूंवरती 6 धावा बनवणं देखील एखाद्या खेळाडूला कठीण जातं. परंतु या उर्वरित 28 धावा या शेवटच्या 6 चेंडूंवरती होणार का, हे देखील प्रश्नचिन्ह असेल. पाहूया. मैदानाच्या आतमध्ये संकेत नावाचं एक घोंगावतं वादळ आहे. हे वादळ या वेळेला पाहूया या धावा बनवणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. शुभमजी शिंदे सर यांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक येईल जर 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या तर या षटकामध्ये. तर पाहूया संकेत नावाचं हे वादळ या ठिकाणी ते शांत करणार का, की संकेतच्या बॅट मधून या 28 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 52 धावांचं उद्दिष्ट पूर्ण करताना या वेळेला पाहूया. ओव्हरपिच टाकलेला चेंडू एक या वेळेला धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरा धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. उर्वरित 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अर्ध्या धावा पूर्ण केल्याच अजून अर्ध्या धावा उर्वरित 5 चेंडूंवरती पूर्ण कराव्या लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. विजय पराजय हा मैदानामध्ये होतच असतो, परंतु तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करताय याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओव्हरपिच टाकलेला चेंडू होता. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. एकच धाव मिळेल. राज आलाय चेंडू खाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या सामन्यावरती वेद फायटर हा संघ आपलं प्रभुत्व गाजवताना दिसतोय. गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, या तीनही कामगिरीवरती खूप चांगली कामगिरी त्यांनी बजावले. तर पाहूया षटकार मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज येतोय. काय झेल टिपलाय. कॉटन बॉलचे शिकार या वेळेला फलंदाज ठरतायत. इब्राहिम तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसेल. डीजे पाहूया तर कशा पद्धतीने या वेळेला षटकार मारतोय का. फुलटॉस होता चेंडू, परंतु सरळ खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता या सामन्यावरती वेद फायटर हा संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे. काय गोलंदाजी साकारलंय. या विजयाचा शिल्पकार जर का कोणी असेल तो असेल राज, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये तो यशस्वी झाला.
यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे आणि अशा पद्धतीने वैद फायटर हा संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. साई शिवार्थ संघाला पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, राज खेगडे कृपया पॅव्हलियन